नवी आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणार आहोत जालना बातमीपत्राच्या माध्यमातून। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। आता सविस्तर बातम्या। लग्नाला नकार देणाऱ्या अल्पवयीन मुलीला धमकी देत मुलीसह तिच्या वडिलांना गंभीर मारहाण करणाऱ्या 9 लोकांवर चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। घरासमोर राहणाऱ्या मुलीचा पाठलाग करून तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझ्या वडिलांना जिवंत मारून टाकीन अशी धमकी देत तिच्या वडिलांना सचिन पठाडेसह एकूण 9 लोकांवर चंदनझिरा पोलीस ठाण्यात रात्री अॅट्रॉसिटीसह विविध 17 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। चंदनझिरा पोलीस ठाणा हद्दीतील निधोना रोडवरील यमुना सिटीत राहणाऱ्या सचिन पठाडे हा याच कॉलनीतील एका मुलीचा पाठलाग करून तिला लग्नासाठी गळ घालत असतानाच मुलीने विरोध केला। त्यामुळे संशयित सचिन पठाडे याने सदरील मुलीस तू लग्न न केल्यास तुझ्या वडिलांना जिवंत मारून टाकील अशी धमकी देत मुलीच्या अंगावर धावून गेला। शिवाय मुलीचे वडील गणेश पठ्ठे आज देखील सचिन पठाडेसह अन्य लोकांनी बेदम मारहाण केली असून हा प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला। एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखं गणेश पठ्ठे यांच्या घरातील लोकांना सचिन आणि त्याच्या मित्रांनी मारहाण केली। त्यामुळे चंदनझिरा पोलीस ठाण्यात सचिन पठाडे, राज, गणेश काकडे, सचिनचा मेवना, अनिता राठोड, सचिनची बहीण, सचिनची मावशी आणि सचिनची मावस बहीण यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्या 2 एकाच कॉलनीत राहतात, यमुना रेसिडेन्सी मध्ये। दोघांमध्ये बऱ्याच दिवसापासून शेजारी असल्यामुळे काहीतरी वाद चालू होता, कुरबुर चालू होती। काल त्यांच्यात सकाळी 9 ते 10 वाजे दरम्यान भांडण झालं, लाठ्याकाठीने मारहाण झालेली आहे। आणि फिर्यादी आहे ते गणेश पठ्ठे म्हणून, त्यांनी फिर्याद दिली की मला जातीवाचक शिवगाळ वगैरे केली, विनयभंग केला असं वगैरे फिर्याद दिल्यावरून त्याच्यात कलम 109 नवीन आता BNS नुसार राईट आणि अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल केलेला आहे। 2 आरोपी अटक आहेत आणि पुढील तपास माननीय SDP कुलकर्णी साहेब करत आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील बीबी येथील पोलीस ठाण्यामध्ये जमादार म्हणून कार्यरत असलेले अरुण गणपत मोहिते हे जालना शहरातील रहिवासी असून गुरुवारी दुपारी साप्ताहिक सुट्टी असल्यानं ते पत्नीसोबत आनंदी स्वामींच्या दर्शनासाठी गेले होते। तिथून परतताना मंठा चौफुली येथून पत्नी पायी घराकडे निघाले असता दोघेही भामट्यानं रस्ता विचारण्याच्या बहाण्यानं त्यांना थांबवून त्यांच्या गळ्यातून 1,80,000 रुपये किमतीचं मंगळसूत्र लंपास केलं। या संदर्भात पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की बीबी पोलीस ठाण्यातील जमादार अरुण मोहिते हे शहरातील मंठा चौफुली भागातील साई नगरातील रहिवासी आहे। आज सुट्टी असल्याने मोहिते आणि त्यांच्या पत्नी सुनीता मोहिते हे दुपारी आनंदी स्वामीच्या दर्शनासाठी गेले होते। तेथून रिक्षाने परतल्याने सुनीता मोहिते या मंठा चौफुली भागातून रिक्षातून उतरल्या आणि पायी साईनगरच्या दिशेने निघाल्या। तेव्हा तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना रस्त्यात थांबवून पत्ता विचारला आणि काही करण्याच्या आत त्यांच्या गळ्यातील 1,80,000 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावलं। यावेळी अरुण मोहिते हे फळ घेण्यासाठी मागे थांबले होते। मंगळसूत्र लंपास झाल्याने सुनीता यांनी आरडाओरड केली असता अरुण मोहिते मदतीसाठी धावले, मात्र त्यांना पाहताच दोघा भामट्यांनी दुचाकीवरून वेगाने पळ काढला। चौफुलीच्या दिशेने त्यांनी पोबारा केला। या प्रकरणी अरुण मोहिते यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती। नमस्कार, मी अरुण गणपतराव मोहिते, मी हेड कॉन्स्टेबल बीबी पोलीस स्टेशनला आहे। आज माझा साप्ताहिक सुट्टी होती, त्यानिमित्तानं आज मी माझी पत्नी आमच्या शेजारील महिला आनंद स्वामी मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो होतो। दर्शन करून परत आम्ही मंठा चौफुलीवर आमच्या कॉलनीजवळ आलो। रिक्षातून उतरलो, त्यानंतर मी काही फळं वगैरे घ्यायला पाठीमागे थांबलो आणि आमच्या ह्या महिला माझी पत्नी आरंभ हॉस्पिटलपासून एक छोट्या गल्लीतून आतमध्ये जात असताना समोरून 2 बाईक स्वार आले। त्यांच्या तोंडाला कपडा बांधलेला होता। त्यांनी अचानक म्हणजे माझ्या पत्नीच्या गळ्यातलं 2 तोळ्याचं गंठण हे तोडून पळाले। त्यांनी आरडाओरडा केला, त्यावेळेस मी पाठीमागे आम्ही त्यांच्या बराच पाठलाग केला, परंतु ते काही मिळून नाही आले। आणि संबंधित आमचे परिचयाचे तालुका पोलीस स्टेशन जमदार वगैरे यांना फोन केले, त्यांनी ताबडतोब नाकाबंदी वगैरे केलेली, परंतु ते काही अद्यापर्यंत मिळून आले नाही। त्यानंतर आम्ही देऊन रितसर फिर्याद दिलेली आहे। तर बघू तपासात पुढे काय होतं काय नाही। आम्ही आणि माझ्या कॉलनीच्या 2-3 महिला आम्ही आनंद स्वामीला गेलो होतो आणि दर्शनासाठी गेलो होतो आणि दर्शन करून आल्यानंतर आम्ही आलो आमच्या दुपारी 5 वाजता आरंभ हॉस्पिटल जवळ, तिथं रिक्षा मंठा चौफुली, तिथं रिक्षातून उतरलो आणि त्या बोळीतून चाललो खाली, तर तिथंच गाडीवर 2 मुलं होती, समजा तोंडाला रुमाल बांधलेला होता। त्यांनी अशी चालत्या गाडीतच माझी पोत ओढली समजा
2 तोळ्याचं होतं मिनी गंठन आणि घेऊन लगेच पळाली. मी त्यांच्या मागे पळत गेलो. आम्ही आरडाओरडा केले पण ते लगेच समोर निघून गेले. ते डायरेक्ट सिंदखेड राजाला गेले का इकडच्या साईडला कुठे गेले एवढे काही माहिती नाही. त्यांच्या मागे गेलो धावत पण ते लगेच समोर पळून गेले. अंदाजे कितीचं गंठन असेल अंदाजे 2 तोळ्याचं होतं माझं ते 2 लाखापर्यंत समजा. सर फिर्याद वगैरे दिली का? हो 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 दिली. फिर्याद दिली, पोलीस स्टेशनला फोन केला होता. पोलीस स्टेशनला फोन पण केला होता. त्यांनी ताबडतोब कारवाई केली. नाकाबंदी वगैरे केली. काय नाव आपलं? सुनीता अरुण मोहिते. बालाजी चौक ते राजूर चौफुली इथपर्यंतचा रस्ता हा अत्यंत खराब झाला होता. या संदर्भात माजी नगरसेवक जीवन सेले यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 1 आणि 7 मधील ढवळेश्वर परिसरातील मेन रस्ता दुरुस्त करण्यात यावा या संदर्भात आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर आज रोजी या मेन रस्त्याच्या कामाला तात्पुरत्या स्वरूपाची का होईना JCB आणि मुरुम टाकून त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. जालना शहरातील प्रभाग क्रमांक 1 आणि 7 यामधील ढवळेश्वर परिसरातील रस्त्याच्या संदर्भात येथील माजी नगरसेवक जीवन सले आणि स्थानिक ज्येष्ठ नागरिक यांच्या शिष्टमंडळाने गेल्या 8 दिवसापूर्वी आयुक्त संतोष खांडेकर यांची भेट घेऊन ढवळेश्वर परिसरातील मुख्य रस्ता हा तयार करून द्यावा किंवा तात्पुरत्या स्वरूपाच्या रस्त्याची डागडुजी करून द्यावी या संदर्भात निवेदन सादर केलं होतं. या संदर्भात आज रोजी तात्पुरत्या स्वरूपात आयुक्तांच्या आदेशान्वये येथे GSB आणि मुरुम टाकून तात्पुरत्या स्वरूपात या रस्त्याचे खड्डे बुजवून या रस्त्याचं काम केलं जात आहे. या प्रभागात मुख्य म्हणजे ढवळेश्वर महादेव मंदिर असल्या कारणाने श्रावण महिन्यात भाविक भक्तांच्या रस्त्यावरून मोठी ये-जा असते. तसेच हा रस्ता राजुरेश्वराकडे जाणारा रस्ता असल्या कारणाने या रस्त्यावर मोठी रहदारी आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. या रस्त्यावर वारंवार छोटे मोठे अपघात होत होते. त्यामुळे येथील नागरिकांनी या रस्त्याचा प्रश्न उचलून धरला होता. त्यामुळे ही बाब लक्षात घेता आज रोजी या रस्त्यावर महापालिका प्रशासनाच्या वतीने GSB आणि मुरुम टाकून या रस्त्याचं काम केले जाते. तात्पुरत्या स्वरूपाचे का होईना या रस्त्याचं काम महापालिकेचे आयुक्त यांच्या आदेशान्वये सुरू करण्यात आल्यामुळे ढवळेश्वर परिसरातील स्थानिक नागरिक आणि माजी नगरसेवक जीवन सले यांनी आयुक्तांचे आभार व्यक्त केलेत. त्याचबरोबर या रस्त्यासंदर्भात उभारण्यात येणाऱ्या जनआंदोलनास तात्पुरती स्थगिती दिली असल्याचे माजी नगरसेवक जीवन सले यांनी बोलताना सांगितलं. आता ढवळेश्वर मंदिर इथं श्रावण महिना हे चालू होत आहे आणि 4-5 दिवस पहिले मी आयुक्त साहेबांना इथलं आमच्या ढवळेश्वरचं शिष्टमंडळ गेलतो. आम्ही त्यांना मागणी केली की बाबा हे इथं एवढे मोठे मोठे खड्डे होते, तात्पुरतं काहीतरी करा. त्यांनी GSB आणि मुरुमची व्यवस्था केली. हे झाले पावसाळा झालेच नंतर ते स्वतः म्हणले की आपण त्याचं डांबरचं मी प्रोव्हिजन करेन आणि ते काम करून देणार. काऊन की आता नेमकीच एवढे मोठे मोठे खड्डे होते आणि तुम्ही पण पाहिलं असाल की मागच्या वर्षी पण मी तुम्हाला बाईट दिली ती आणि आता पण ते काम सुरू झालं. मी आयुक्त साहेबांचे धन्यवाद मानतो. तसंच साऊ साहेबांनी पण त्यांना लवकरात लवकर काम करायचे आदेश दिले गुत्तेदारांना आणि त्यांनी आज रोजी हे काम इथं चालू झालेलं आहे. एवढंच सांगतो. जय हिंद. काय अपेक्षा आहे याच्यापूर्वी पावसाळा झालेच नंतर काय असतो दसऱ्याच्या नंतर डांबर येणं चालू होतो. पण त्याच्यानंतर आपण सांगू आयुक्त साहेबांना परत शिष्टमंडळ घेऊन जाऊन की हे काम लवकरात लवकर पूर्ण आम्हाला डांबरीकरण करून देण्यात यावं, एकदम पक्का काम करून देण्यात यावं. कारण की इथं काय असतो पाणी साचतो आणि पाणी साचल्याच्या नंतर मोठे मोठे खड्डे पडतात. हे आहे राजूर जालना रोड. कारण की इथं मोठं देवस्थान आहे आपलं राजूर. त्याचे पायी बी लय लोक जातात चतुर्थीला, तर त्याच्यामुळं काही लोक लय मोठे पडले चतुर्थी दिवशी. त्याच्यामुळं ढवळेश्वरचे सगळे लोकांना नेऊन मी शिष्टमंडळ आयुक्त साहेबांना पत्र देऊन त्यांनी लवकरात लवकर कारवाई केली आणि मुरुम आणि GSBचं इथं काम सुरू बी झालं आज रोजी. आपण काही आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला होता. हो, मी त्यांना म्हणलं होतं की बाबा काम सुरू नाही झालं तर आम्ही तर रस्ता रोको मोठ्या प्रमाणात करणार होतो. पण त्यांनी पहिलेच काम सुरू केलं. त्यांचं पण आभार आयुक्त साहेबांचे. धन्यवाद. मागे घेताय का आपण? आंदोलन तर आता सध्याला मागे घेतलेले सगळे लोक म्हणलेत की बाबा पावसाळ्यामुळे तेच म्हणलेत की डांबर नाही आहे तिथं आणि जे डांबराचं काम आहे ते पावसाळ्यात होतच नाही. पहिली गोष्ट ते होतं दिवाळीच्या नंतर. ते मला स्वतःला माहित आहे. कारण की मी इथं 2-3 वेळेस नगरसेवक राहिलेलं आहे. मला स्वतःला माहित आहे गुत्तेदाराचं डांबर कधी येतो आणि डांबराचं काम कधी सुरू होतं ते मला पण माहिती आहे. दसऱ्याच्या नंतर किंवा दिवाळीच्या आसपास आपण हे काम करून घेऊ त्यांच्याकडून. जालना शहरातील अंबड चौफुली ते इंदेवाडी पाण्याच्या टाकीपर्यंत रस्त्याच्या मधोमध असलेल्या विद्युत पोलवरील लावण्यात आलेल्या सर्व अनधिकृत बॅनर्स हटवण्याची मोहीम आज रोजी मनपाच्या वतीनं राबवण्यात येते.
अंबड चौफुली ते इंदेवाडी पाण्याच्या टाकीपर्यंत रस्ता मधोमध विद्युत पोलला लावण्यात आलेल्या सर्व अनधिकृत बॅनर्स हे आज रोजी मनपाच्या वतीनं एका पथकाची स्थापना करून हे सर्व बॅनर्स हटवण्याची मोहीम राबवण्यात आली। जवळपास 100 ते 200 अनधिकृत बॅनर्स हे या मोहिमेच्या अनुषंगानं कारवाई करत काढून टाकण्यात आले। त्याचबरोबर या रस्त्याच्या कडेला जे बॅनर्स लावले होते ते सुद्धा कारवाई करून काढून घेण्यात येणार आहे। सातत्यानं ही कारवाई सुरू राहणार असून ज्यांनी कोणी अशा प्रकारे अनधिकृत बॅनर लावले असेल तर ते त्यांनी स्वतः काढून घ्यावेत, नसता महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं त्वरित कारवाई करण्यात येईल आणि संबंधितांवर गुन्हे देखील दाखल करण्यात येईल असा इशारा यावेळी सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव यांनी दिले आहेत। आज रोजी अंबड चौफुली ते इंदेवाडी पाण्याच्या टाकीपर्यंत कारवाई करीत अनधिकृत बॅनर काढण्याच्या मोहिमेप्रसंगी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव, मालमत्ता अधिकारी राहुल देशमुख, स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार, अरुणा वानखेडे, श्रवण सराटे, मनोज हिवाळे, उत्तम भालेराव, लक्ष्मण हिवाळे आणि इतर स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। काय कारवाई करण्यात आली? बॅनर वगैरे अनधिकृत काढण्यात आले, काय कारवाई? आपण अंबड चौफुली पासून ते इंदेवाडी टाकी जवळचे सगळे अनधिकृत बॅनर्स जे विद्युत पोलवरचे आहेत, डिवायडरवरचे आहेत, ते सर्व काढण्यात आलेले आहेत। जवळजवळ 100 ते 120 बॅनर्स आपण आज काढलेले आहेत, जे की अनधिकृतपणे लावलेले आहेत किंवा ज्यांची मुदत संपलेली आहे 30 तारखेला। त्याच्यानंतर आपण कोणाच्याही विद्युत पोलवरती लावून देणार नाही। त्याच्या संदर्भात आपण नोटीस इश्यू केलेल्या आहेत की विद्युत पोलवर आता कोणत्याही प्रकारचे बॅनर्स हे दिसणार नाही। उद्या आपण पुन्हा एक कारवाई करणार आहे की त्या ड्राईव्ह मध्ये आपण हा जो रोड आहे अंबड चौफुली पासून इंदेवाडी टाकीपर्यंत, तर त्या रस्त्याच्या कडेला जे अनधिकृत प्रमाणे स्ट्रक्चर्स उभे केलेले आहेत किंवा मोठे बॅनर्स लावलेले आहेत, तर ते आपण उद्या रिमूव्ह करणार आहोत। उद्या आपण त्यासाठी एक कारवाई घेणार आहोत आणि ते सगळे स्ट्रक्चर आपण काढून टाकणार आहोत। सातत्याने ही कारवाई सुरू राहणार आहे। सातत्याने ही कारवाई सुरू राहणार आहे। आपलं जे शहर आहे ते आपल्याला सुंदर दिसण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे। आपलं जे पण लोकांनी अनधिकृतपणे बॅनर्स लावलेले आहेत, ज्या काही एजन्सी असतील किंवा जे एजन्सी नसताना ज्यांनी लावले असतील त्यांनी ते काढून घ्यावं, अन्यथा मनपा त्यांच्यावर कारवाई करेल आणि जर ते काढण्यामध्येही कुणी अडथळा निर्माण केला गेला तर आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत। वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची। पाहत रहा MCN न्यूज। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबड चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।
इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू। शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। दादा हे बेस्ट कॉलेज आहे, पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो। पण दादा या कॉलेजमध्ये ऑलराऊंड डेव्हलपमेंट होते। बाबा त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं का मी। आणि तुझ्या आर्चरीचं काय झालं? बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे। पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं? JES कॉलेज जालना। ट्रस्ट मॅटर्स सिन्स 6 decades। JES कॉलेज जालना। सर नमस्कार। इथे कस काय? हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय। Every structure and every activity of JES College leads to an all-round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCom and BCA as well. PG program in MA, MSc and MCom aligned with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career. मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देणे सुरू। महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3रा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून ISO प्रमाणे 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा। कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC वेकेशनल साठी 11वी व 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे। विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता। 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू। वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत। BA प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र,
लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता। पदव्युत्तर विभाग MA यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन। MCOM MSc संगणक शास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे। PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न, क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था। आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना। प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 82 75 51 56 92, उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 94 21 68 85 68, प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 87 88 11 97 61, अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टीम फायर अलार्म सिस्टीमचे जालन्यातले सगळ्यात मोठे शोरूम। बायोमेट्रिक ॲडव्हान्स सिस्टीम, स्मार्ट LED TV, CCTV कॅमेराज, कम्प्युटर, प्रिंटर आणि ॲक्सेसरीज। आमचा पत्ता सिद्धिविनायक हाऊस LG 14 रामा ऑर्किड गुरु गणेश भवन समोर, जालना। संपर्क 82 08 89 95 77 आणि 98 56 35 77 77।